हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.2 सॉल्व्ह करणार आहोत. 15.1 पर्यंतचे सगळे व्हिडिओ मॅथ्सच्या स्टँडर्डच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळतील. चला, पहिला क्वेश्चन बघूयात. लेंग्थ ऑफ द डायगोनल्स ऑफ ए रॉम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आता रॉम्बस म्हणजे काय? तर रॉम्बस तुम्हाला जर माहिती नसेल तर एकदा मी इंट्रोड्यूस करून देते. तर रॉम्बस जनरली आपण बघा असा रॉम्बस काढतात शक्यतो, आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपण माहिती करून घेऊयात. हा रॉम्बस आहे. आता रॉम्बस आणि स्क्वेअरमध्ये काय फरक आहे? तर स्क्वेअर जो आहे त्याचे सगळे अँगल्स 90 डिग्री असतात, हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, बरोबर. पण हा रॉम्बसचा हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे का? नाही. पण मग आपण काय म्हणू शकतो की याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की ऑल स्क्वेअर आर रॉम्बस, पण ऑल रॉम्बस आर नॉट स्क्वेअर. प्रत्येक रॉम्बस हा स्क्वेअर नसतो. ठीक आहे. अजून काय असतं? रॉम्बसची प्रॉपर्टी काय आहे? हे जे सगळे साईड्स आहेत ह्या इक्वल आहेत, ज्या स्क्वेअरच्या पण असतात, बरोबर. त्याच्यानंतर हे जे ऑपोजिट साईड्स आहेत रॉम्बसच्या त्या काय असतात? पॅरलल असतात. आणि हे रॉम्बसचे तुम्हाला जे दोन डायगोनल दिसतात हे काय आहेत? ते दोन एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. म्हणजे हा जो अँगल तयार होतो इथे हा काय होतो? 90 डिग्री. म्हणजे हे दोन्ही साईड या ज्या आहेत या सेम असतात. परपेंडिक्युलर बायसेक्टर जेव्हा आपण म्हणतो, तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये काढलेलं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. समजा ही सेगमेंट दिलेली आहे, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला म्हणजे हे समजा ही 8 सेंटीमीटर आहे, तर ही साईड आहे ती 4 सेंटीमीटर होते, ही साईड 4 सेंटीमीटर होते, म्हणजे इक्वली डिवाइड होतात. त्याचाच अर्थ ह्या जे डायगोनल आहेत हे दोन्ही काय होतात? इक्वली डिवाइड होतात. म्हणजे ही 6 सेंटीमीटर असेल तर हे 3 सेंटीमीटर, हे 3 सेंटीमीटर, हे 8 असेल तर हे 4 सेंटीमीटर, हे 4 सेंटीमीटर. ठीक आहे. या रॉम्बसच्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, या पुढे आपल्याला उपयोगी पडतील पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. चला, आता पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात. आता पहिल्या प्रॉब्लेम मध्ये बघा, लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रॉम्बस आर 24 अँड 15 सेंटीमीटर अशा दिलेल्या आहेत, आणि त्याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. आता इथे एरियाचा फॉर्म्युला मी एकदा लिहून देते. इथे बघा, हे जे आहेत एरिया ऑफ रॉम्बसचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स. म्हणजे कुठले? हे डायगोनल्स. समजा ह्याला आपण ABCD नाव दिलं तर इथे काय येईल? हाफ इंटू, आणि हा डायगोनल आहे जो D1 आहे आणि हा D2 आहे, तर काय येईल इथे? हाफ इंटू D1 इंटू D2. ठीक आहे. एवढा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला सगळे रॉम्बसचे जे एरियाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील, फक्त हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. चला, आता आपण सॉल्व्ह करूयात. पहिले काय लिहून घ्यायचं आपल्याला? गिवन आहे ते लिहून द्यायचंय. चला, मग गिवन काय काय आहे? लेंथ ऑफ द डायगोनल्स, बरोबर, या दिलेल्या आहेत आपल्याला. सो इथे आपण लिहून घेऊयात, लेंथ ऑफ द डायगोनल्स इज इक्वल टू 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. चला, त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला लिहून घेऊ. चला, आपण फॉर्म्युला लिहून घेऊयात. तुम्ही पण प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील फॉर्म्युला, तुम्ही विसरणार नाही. एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू हाफ इंटू काय आहे? प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. सो इज इक्वल टू काय येणार आहे आपलं? इज इक्वल टू हाफ इंटू, आता प्रॉडक्ट ऑफ डायगोनल्स कुठले कुठले? दोन डायगोनल्स आहेत. D1 समजा आपण म्हटला 15 इंटू D2 आहे 24. चला, मग इथे 2 ने 24 ला डिवाइड होत आहे. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे फायनल आन्सर काय येणार आहे आपलं? 15 इंटू 12. सो 15 इंटू 12 आपण साईडला करून बघूयात. 15 इंटू 12. सो 12 5 जा 60, कॅरी ओव्हर जाणार आहे 6. 12 1 जा 12 प्लस 6 इज 18. सो काय आलं? 180. म्हणजे मग काय लिहायचं आहे आपण आन्सर याचं? 180 स्क्वेअर सेंटीमीटर. युनिट लिहायला विसरायचं नाहीये. प्रत्येक वेळेस एरिया म्हटलं की स्क्वेअर येतो, बरोबर, स्क्वेअर. आणि मग युनिट आपले डायगोनल कशामध्ये होते? सेंटीमीटरमध्ये होते. सो स्क्वेअर सेंटीमीटर. चला, नेक्स्ट प्रॉब्लेम आपला बघा काय आहे? लेंग्थ ऑफ द डायगोनल्स ऑफ ए रॉम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. सेम प्रॉब्लेम आहे. तर आपण लिहून घेऊयात. लेंग्थ ऑफ द डायगोनल्स जे दिलं आहे ते, लेंग्थ ऑफ द डायगोनल्स
इज इक्वल टू काय काय दिलेले आहेत 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे एरिया ऑफ रॉम्बस. ठीक आहे, एरिया ऑफ रॉम्बसचा फॉर्म्युला लिहून घेऊयात. एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स. ठीक आहे, म्हणजेच काय येणार इथे हाफ इंटू 16.5 इंटू 14.2. चला आता ह्याचा आपण 2 ने समजा ह्याला डिवाइड करून घेतला आपण, कशाला होईल 14.2 ला होईल. इवन नंबर आहे हा. सो 2 1 जा 2, 2 7 जा 14 पॉईंट असाच राहील इथे, आणि 2 1 जा 2 म्हणजे 7.1 येईल. आता 7.1 ने आपण 16.5 ला मल्टिप्लाय करून घेऊयात. सो इथे साईडला करून घेऊ ते 16.5 इंटू 7.1. चला नॉर्मल डिव्हिजन करून घेऊ आणि पॉईंट आपण नंतर घेऊ. सो पहिले 1 ने होईल. सो 1 5 जा 5, 1 6 जा 6, 1 1 जा 1, इथे 0 येईल. 7 5 जा 35, कॅरी ओव्हर जाणार आहे 3, 7 6 जा 42 प्लस 3 इज 45 म्हणजे कॅरी ओव्हर जाणार आहेत 4, अँड 7 1 जा 7 प्लस 4 इज 11. सो इथे 5 6 प्लस 5 इज 11, कॅरी ओव्हर गेला 1, 5 प्लस 2 इज 7. हा इथे 1 असाच, आणि हा पुढचा पण 1 इथे असाच. पॉईंट कुठे द्यायचा आता, आपला मल्टिप्लिकेशन मध्ये पॉईंट किती डेसिमल आहेत 1 आणि 2. मग पॉईंट कुठे येईल 15 नंतर पॉईंट येईल, 15च्या आधी 1 आणि 2. म्हणजे काय आन्सर येणार आहे इज इक्वल टू लिहून घेऊ आपण 117.15 युनिट काय येईल स्क्वेअर सेंटीमीटर. चला आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इफ पेरिमीटर ऑफ अ रॉम्बस इज 100 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर, व्हॉट इज द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल म्हणजे यांना काय म्हणायचं इथे रॉम्बस म्हणायचं आहे. प्रत्येक ज्याला 4 साइड असते आणि जी क्लोज फिगर असते तो प्रत्येक काय असतो क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या रॉम्बसचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आता इथे बघा पेरिमीटर दिलेला आहे आणि एक साइड दिलेली आहे, त्याच्यावरनं आपण दुसरी साइड फाइंड करू शकतो. पेरिमीटरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 4 इंटू साइड, स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे 4 इंटू साइड, तोच फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करणार आहे. चला आधी लिहून घेऊ आपण की काय काय दिलेलं आहे. आता पहिले आपण हे फिगर दिलेली नाहीये क्वेश्चन मध्ये, मग ही फिगर आपण काढून घेतली आहे आणि हा इंटरसेक्टिंग पॉईंट पी इथे आपण काढून घेतलाय. सो इथे हे लिहून घेऊ आधी आपण सोल्युशन मध्ये. लेट ABCD बी अ रॉम्बस, बरोबर, विथ डायगोनल्स पण लिहून घेऊ, विथ डायगोनल्स intersecting at point P. चला इथे बघा आता हे डायगोनल्स इंटरसेक्ट करतात एकमेकांना, ह्याचा अर्थ काय, हे आणि हे दोन्ही सेम असणार आहे. म्हणजे BP इज इक्वल टू PD आहे आणि AP इज इक्वल टू PC आहे. मग समजा आपल्याला AC दिला असेल किंवा BD आपण म्हणूयात 48 सेंटीमीटर, जे एक साइड आपल्याला दिलेली आहे. तर इथे लिहून घेऊ आपण डायगोनल BD इज इक्वल टू 48 सेंटीमीटर. हे समजा आपण म्हणलं, ह्या डायगोनलवरनं आपण BP आणि PD या दोन्हीच्या लेंथ फाइंड करू शकतो. कशा करू शकतो लिहून घेऊ आपण नाव डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट इच अदरचा अर्थ काय होतो, दोन्ही एकमेकांना बायसेक्ट करतात आणि दोन्हीच्या साईड त्यामुळे काय होतात सेम होतात. म्हणजे बायसेक्ट केल्यानंतर देअरफॉर आपण इथे काय लिहू शकतो PB इज इक्वल टू PD, म्हणजे PB आणि PD सेम झाले. म्हणजे किती झालं ते 24 सेंटीमीटर, कारण 48च्या हाफ काय आहे 24, म्हणजे दोन्ही मिळून काय झालं 24, म्हणजे हे 24 प्लस 24 इज इक्वल टू हे BD टोटल काय होतं 48 सेंटीमीटर होतं. हे झालं. आता आपल्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे, तो आपण लिहून घेऊ. नाव पेरिमीटर दिलेला आहे ना, म्हणजे पेरिमीटरवरनं आपण दुसरी साइड फाइंड करू शकतो. सो हे लिहून घेऊ इथे नाव पेरिमीटर ऑफ रॉम्बस. किती आहे इथे फॉर्म्युला काय आहे दिलेला लिहून घेऊया आपण काय आहे 100 सेंटीमीटर. हा दिलेला आहे आपल्याला, हे गिवन आहे.
देअरफोर पेरिमीटर ऑफ rhombus इज इक्वल टू 4 इंटू साईड. बरोबर, हा पेरिमीटरचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्क्वेअरचा, तोच इथे रॉम्बसला पण अप्लाय होतो. म्हणजेच मग आता पेरिमीटर ऑफ रॉम्बस काय 100 ते लिहून घेतलं. 4 इंटू साईड आहे तसंच राहील, साईड आपल्याला माहिती नाहीये. मग आता हे 4 जे आहे ते काय जाणार इकडे, इथे मल्टिप्लिकेशनला म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे डिव्हिजनला. साईड आपल्याला फाइंड करायची ना, म्हणजे साईडला एकटा पाडायला लागेल आपल्याला. सो हे 4ला आपण इकडे घ्यायला लागेल. सो देअरफोर 100/4 इज इक्वल टू साईड. बरोबर, इथपर्यंत कळलं. म्हणजेच मग काय झालं, 100ला 4ने डिवाइड केल्यावर किती येतं 25. मग आपण लिहून घेऊ इथे साईड इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. मग ही साईड कुठली मिळाली आपल्याला, आता ही साईड मिळाली आहे आपल्याला, कुठली मिळाली, समजा आपण एडी म्हणलो की ही एक साईड एडी आहे. आता सगळ्या साईड सेम असतात रॉम्बसच्या, त्यामुळे एक साईड आपण एका साईड बरोबर इज इक्वल टू लिहून घेऊ आपण एडी इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. देअरफोर साईड, कुठलीही साईड तुम्ही घेऊ शकता, मी एडी घेते, एडी इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. बरोबर, हे लिहू शकतो आपण. एक साईड मिळाली आपल्याला. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला आता हा अँगल माहिती आहे. बरोबर, हा अँगल जो आहे हा काय आहे, राईट अँगल आहे. म्हणजे हा ट्रँगल कुठला होतो, राईट अँगल ट्रँगल होतो. म्हणजे इथे पायथागोरस थेरम आपण अप्लाय करू शकतो. इथे पायथागोरस थेरम काय अप्लाय करायचा, कारण आपल्याला एक साईड मिळाली. मी मुद्दाम ही एडी साईड का घेतली, कारण हा जो आहे तो हा राईट अँगल ट्रँगल आहे, हा त्याचा हायपोटेनियस आहे. आणि ही साईड आपल्याला माहिती आहे, पीडी आपल्याला माहिती आहे किती आहे, इथे बघा 24 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्याच्यावर ही साईड आपण फाइंड करू शकतो. आणि एकदा ही साईड मिळाली की आपल्याला ही पण साईड मिळेल दुसरी. आणि मग ह्या जो दोन्ही साईड, चारही साईड म्हणजे डायगोनल जो दोन्ही आपल्याला मिळाले, तर आपण काय फाइंड करू शकतो, फायनल एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजेच काय रॉम्बस. म्हणजे हे स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळं सोडवायला लागेल. बरोबर, आता आपण लिहून घेऊयात नाव डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर टू each other. Perpendicular to each other. हे आपण का लिहिलं, कारण आपल्याला सांगायचं आहे की हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे. अँगल APD आहे हा 90 डिग्री आहे. सो देअरफोर अँगल APD इज इक्वल टू 90 डिग्री. हे झालं. आता जो ट्रँगल तयार झाला आहे, देअरफोर इन ट्रँगल APD पायथागोरस थेरम आपण यूज करू शकतो. बरोबर, अँगल 90 डिग्री आहे म्हणजे काय लिहिणार आपण मग, AD स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. इथे काय लिहून घ्यायचं आणि ब्रॅकेटमध्ये पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. ठीक आहे. आता ह्याच्यातलं आपल्याला काय काय माहिती आहे, एडी आपल्याला माहिती आहे, हे इथे लिहिलं आपण 25 सेंटीमीटर, ते लिहून घेऊ. 25 स्क्वेअर इज इक्वल टू AP आपल्याला माहिती आहे का, हे बघा हे AP आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती, त्यामुळे ते आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. AP स्क्वेअर प्लस PD आपल्याला माहिती आहे किती आहे 24 सेंटीमीटर. हे बघा इथे PB इज इक्वल टू PD इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. सो इथे लिहून घेऊ आपण 24 स्क्वेअर. झालं. आता 25चा स्क्वेअर किती आहे, पाठ करून ठेवा 30 पर्यंत. स्क्वेअर 25चा आहे 625 इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस 24चा आहे 576. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करूयात. आता हे 576 इकडे गेल्यावर काय होतील, मायनस होतील. ते लिहून घेऊ आपण इथे. चला, देअरफोर 625 मायनस आपल्याला काय करायचं आहे 576. सो इथे येणार आहेत किती 15 मायनस 6 इज 9. इथे किती राहिला 1 राहिला, इकडे आपण एक बॉरो केल्यामुळे हे 5 झालं. बरोबर, हे 5 झालं, इथे किती झाले हे 11 झाले. 11 मायनस 7 इज 4. सो आन्सर काय आलं आपलं AP स्क्वेअर इज इक्वल टू 49. मग AP स्क्वेअरचं 49 आहे, म्हणजेच आपण काय लिहू शकतो इथे, AP स्क्वेअर इज इक्वल टू 14 कशाचा स्क्वेअर आहे 7चा. सो देअरफोर AP इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. चला, आता आपल्याला काय मिळालं ह्या रॉम्बस मधलं, AD आपल्याला माहिती आहे, PD माहिती आहे आणि AP पण मिळाला. AP 7 सेंटीमीटर आहे. मग आता आपण काय लिहू शकतो, नाव
डायगोनल्स हे प्रत्येक वेळेला ह्याची आहे कंडिशन, डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. मग देअरफोर आपण काय लिहू शकतो, का लिहायचं हे, कारण AP इज इक्वल टू PC म्हणून हे लिहून घेतलंय. देअरफोर AP इज इक्वल टू PC म्हणजेच काय झालं, दोन्ही काय झाले 7 सेंटीमीटर झाले. सो देअरफोर AC इज इक्वल टू AP प्लस PC इज इक्वल टू 7 प्लस 7 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ठीक आहे, AC मिळालं आपल्याला. आता आपण इझिली एरिया ऑफ रॉम्बस फाइंड करू शकतो. चला मग ते लिहून घेऊयात. नाव एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू हाफ इंटू काय आहे, फॉर्म्युला काय आहे आपला, प्रॉडक्ट ऑफ डायगोनल्स. प्रॉडक्ट ऑफ डायगोनल्स. चला मग हाफ इंटू डायगोनल्स कुठले कुठले आहेत ते लिहून घेऊ आधी. BD इंटू AC. बरोबर, हे दोन डायगोनल्स आहेत. सो हाफ इंटू 48 इंटू 14. AC आपल्याला काय मिळाला आहे 14. मग हे दोन्ही ह्याला डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. मग इज इक्वल टू आलं 24 इंटू 14. चला साईडला आपण 24 इंटू 14 करून बघूयात. इथे 4 4 जा येईल 16, कॅरीओवरला येईल 1, 4 2 जा 8 प्लस 1 इज 9, इथे येईल 0, 1 4 जा 4, 1 2 जा 2, इथे येईल 6, 9 प्लस 4 इज 13, कॅरीओवरला जाईल 1, 2 प्लस 1 इज 3. काय आलं आन्सर आपलं 336. 336 युनिट काय येणार आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. चला म्हणजे हे आपल्याला काय मिळालं, फायनल आन्सर आपल्याला मिळालं एरिया ऑफ रॉम्बस. थोडा मोठा प्रॉब्लेम आहे हा, पण तुम्ही स्टेप बाय स्टेप जर हा सोडवला, नीट लक्षात घेतला की आपल्याला काय फाइंड करायचं आहे आणि त्याच्याकरता आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायला लागेल, कुठली कंडिशन टाकायला लागेल, याची थोडी तुम्ही प्रॅक्टिस केली तर हे तुम्हाला नक्की येईल, तुमचं सोडवता येईल नक्कीच. तसाच पुढचा प्रॉब्लेम आपण बघूयात आता. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता. इफ लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ ए रॉम्बस इज 30 सेंटीमीटर आणि इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरिमीटर. आता बरोबर उलट दिलेलं आहे बघा, आधी पेरिमीटर दिलेला होता, एरिया फाइंड करायचा होता. आता एरिया दिलेला आहे, आपल्याला पेरिमीटर फाइंड करायचे आहे. सेम स्टेप्स आपण फॉलो करणार आहोत. चला लिहून घेऊ आधी आपण पहिले सोल्युशन मध्ये. लेट ABCD बी अ रॉम्बस with diagonals intersecting at P. बरोबर, इथे डायगोनल्स इंटरसेक्ट होत आहेत P पॉइंटवर. आता पहिले आपल्याला काय फाइंड करायचं बघा, एक डायगोनल दिलेला आहे 30 सेंटीमीटर. समजा आपण हा BD म्हटला 30 सेंटीमीटर, म्हणजे मग BP आणि PD हे दोन्ही काय होणार आहेत, 15 सेंटीमीटर होणार आहेत. मग ते लिहून घेऊयात आधी. चला लिहून घेऊ आपण इथे डायगोनल BD इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. बरोबर, हे गिवन आहे असं लिहूयात आपण इथे. एक डायगोनल दिलेला आहे कुठला तरी, तो आपण BD म्हणूयात. मग काय लिहायचंय, नाव कंडिशन लिहायची आहे परत की का BP आणि PD हे दोन्ही सेम असणार आहेत, म्हणजे ह्याच्या हाफ का होणार आहे, तर ते लिहून घेऊ. डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. बरोबर, ही कंडिशन आहे. बायसेक्ट म्हणजे दोन्ही ते समान ह्याच्यात ते डिवाइड होत आहेत. बरोबर, बायसेक्ट इच अदर. मग देअरफॉर आपण काय लिहू शकतो, BP इज इक्वल टू PD इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. बरोबर, दोन्ही 15 15 झाले, 30 होतं म्हणजे. चला हे एक आपलं झालं. त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ रॉम्बस दिलेला आहे. बरोबर, जे गिवन आहे त्याच्यावरून आपण फाइंड करूयात. एरिया ऑफ रॉम्बस दिलेला आहे, एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ते लिहून घेऊ. नाव एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू
रॉम्बस इज इक्वल टू काय माहिती आपल्याला फॉर्म्युला, हाफ इंटू प्रॉडक्ट ऑफ डायगोनल्स. प्रॉडक्ट ऑफ डायगोनल्स. जेव्हा पेरिमीटर होतं तेव्हा आधी आपण पेरिमीटर लिहून घेतलं होतं आणि मग एक साईड फाइंड केली होती. आता ह्याच्यावरून आपण दुसरा डायगोनल फाइंड करू शकतो का, कारण आपल्याला एरिया ऑफ रॉम्बस माहिती आहे. किती एरिया ऑफ रॉम्बस, 240 दिलेला आहे, इज इक्वल टू हाफ इंटू प्रॉडक्ट ऑफ डायगोनल्स. एक डायगोनल आपल्याला माहिती आहे 30, इंटू आपण काय लिहू शकतो, जो डायगोनल माहित नाही आपल्याला तो कुठला आहे, AC. सो इथे लिहून घेऊयात आपण AC. बरोबर, मग इथे येईल 240. आता हे 2 आहेत ते इथे मल्टिप्लिकेशनला जातील. बरोबर, सो 240 इंटू 2 इज इक्वल टू 30 इंटू AC. मग आता हे 30 पण इथे कशाला ठेवायचे, हे आपण इथे साईडला डिव्हिजनला घेऊन टाकूयात. सो 240 इंटू 2 डिवायडेड बाय 30 इज इक्वल टू AC. म्हणजे जे आपल्याला फाइंड करायचं त्याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट मिळेल. सो इथे 0 आणि 0 कट होईल. बरोबर, 3 ने 24ला भाग जातोय का, जातोय. 3 1 जा 3, 3 8 जा 24. म्हणजे 8 इंटू 2 AC आपल्याला काय मिळाला, 16 इज इक्वल टू AC. बरोबर, 8 इंटू 2 इज 16. मग इथे लिहून घेऊ आपण देअरफॉर AC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. म्हणजेच काय, देअरफॉर AP इज इक्वल टू PC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर असं म्हणू शकतो आपण. AP प्लस PC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. हे दुसरे मिळालं आपल्याला. चला आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, पेरिमीटर ऑफ रॉम्बस. पण पेरिमीटर फाइंड करायला समजा आपण हा ट्रायंगल घ्यायचा म्हटला तर आपल्याला AC माहिती झालंय, PD माहिती झालंय, AD आपल्याला माहित नाही. तर AD आपल्याला आधी काढायला लागेल, कारण पेरिमीटर काढायचं आहे ना, म्हणजे साईड आपल्याला माहिती पाहिजे. डायगोनल नुसते माहिती असून उपयोग नाही, ही साईड माहिती पाहिजे. मग ही साईड माहिती व्हायला आपल्याला काय करायला लागेल, हा कुठला ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो इथे. जर या दोन साईड माहित आहेत आपल्याला, हायपोटेनियस माहित नाहीये, याचा अर्थ पायथागोरसचा थेरम आपण अप्लाय करून ही साईड माहिती करून घेऊ शकतो आणि मग पेरिमीटर फाइंड करू शकतो. चला मग ते लिहून घेऊ आधी. डायगोनल्स of rhombus are perpendicular to each other. Perpendicular to each other. हे आपण का लिहिलं, कारण आपल्याला हे सांगायचं आहे की हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे. सो देअरफॉर अँगल APD इज इक्वल टू, सॉरी ए का चुकतंय माझं आज, APD इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर, हे माहिती आहे आपल्याला. सो देअरफॉर ट्रायंगल APD काय असणार आहे, ट्रायंगल APD मध्ये AD स्क्वेअर इज इक्वल टू, बघा हा जो डायगोनल AD स्क्वेअर, हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, AP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. आणि इथे आपण काय लिहिणार, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम आपण इथे अप्लाय केला. चला मग आता हे AD आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती, त्यामुळे हे आहे तसंच लिहायचं आहे, AD स्क्वेअर. AP आपल्याला माहिती आहे, AP किती आहे बघा इथे 8 सेंटीमीटर. सो 8चा येईल स्क्वेअर प्लस PD किती आहे, PD आपण वरती फाइंड केलं इथे 15 सेंटीमीटर. सो इथे येईल 15चा स्क्वेअर. म्हणजे इथे येणार आहे 64 प्लस 15चा स्क्वेअर किती आहे 225. ॲडिशन करूया त्याची, 5 प्लस 4 इज 9, 6 प्लस 2 इज 8 आणि 2 तसाच 289. चला पुढे लिहून घेऊ मग आता आपण. देअरफॉर आपल्याला AD स्क्वेअर काय मिळाला, AD स्क्वेअर इज इक्वल टू 289 मिळालं. मग 289 कशाचा स्क्वेअर आहे, 17चा. देअरफॉर आपण असं लिहू शकतो, AD स्क्वेअर इज इक्वल टू 17 स्क्वेअर. बरोबर, देअरफॉर मग स्क्वेअर स्क्वेअर काढून टाकलं, AD किती मिळालं आपल्याला, AD इज इक्वल टू 17 सेंटीमीटर. चला ह्याला आपण एक स्क्वेअर काढून घेऊयात, रेक्टँगल. एक हे मिळालं आपल्याला, AD मिळाला, एक साईड मिळाली आपल्याला. आता एक साईड मिळाली याचा अर्थ आपण पेरिमीटर फाइंड करू शकतो. मी इथे खाली लिहून घेऊ, देअरफॉर पेरिमीटर ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 4 इंटू साईड. एक साईड घेऊयात आपण AD जी आपल्याला माहिती आहे.
मग पेरिमीटर रॉम्बस इज इक्वल टू काय येणार आहे, 4 इंटू साईड काय मिळाले आपल्याला 17, सो 4 इंटू 17, 17 4 जा 68 सेंटीमीटर. हे काय मिळालं आपल्याला, पेरिमीटर ऑफ रॉम्बस. मग देअरफॉर लिहून घेऊ इथे खाली, देअरफॉर द पेरिमीटर ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 68 सेंटीमीटर. चला इथे आपला प्रॅक्टिस सेट 15.2 संपलेला आहे. पहिले मी जसं सांगितलं तसं पहिले प्रॅक्टिस सेट तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळतील 8 स्टँडर्डच्या, ते नक्की बघा. आणि माझं शिकवलेलं समजलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.